मूलं गुरुमूर्ते पूजा मूलं गुरुपदा मंत्र मूलं गुरुवाक्य मुक्ति मूलं गुरुकृपा गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गंगारामं सुतं देवं ज्ञानाज्ञानविमोचनं पार्वतीनन्दनं वन्दे सिद्धरामं जगद्गुरुं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यान्यक्षम् एवं विजयफलं जलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुचरणानि श्रीभुजनतापे पुण्यपापे जाले वनसमतीर्थे ज्ञाननदी न्याय शुभाशुभाता भावनारं झाले निशिनिधि गुरुराया हनुमन्नि सोपाने जय राजाधिराज सद्गुणां सिद्धरामी राजाधिराज सद्गुणां सिद्धोषम राजाधिराज सद्गुणां सिद्धरत्न महाराज राजाधिराज सद्गुणां रणजीत महाराज राजाधिराज सद्गुणां हरिचंद्र महाराज राजाधिराज सद्गुणां श्री तारकर महाराज श्री गुरुदेव ग्रंथ नाम श्री दासबोध दशक 5वा समास 9वा वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सिद्धरामेश्वराय नमः श्री निसर्गदत्ताय नमः श्री रणजितेश्वराय नमः श्री हरचंद्रेश्वराय नमः। श्रीराम मागा मोक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा अवगुणाचा करुणी त्याग जेने धरिला सत्संग त्यासी बोलिजे मग साधक ईसा जो संतासी रणा गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलला ग्रंथांतरे देशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन घडते कारणे करी साधन या नाम साधक धरी श्रवणाची आवडे अद्वैत निर्गुणाची गोडे म्हणे अर्थांत काढे या नाव साधक होता संसार विचार एक होनी तत्पर संध्याची दृढंतर आत्मज्ञान पाहे नाना संदेह निवृत्त हवयाधरी सत्संग सत्य संगती आत्मज्ञान शास्त्र गुरु प्रचिती ऐकते त्याने देह बुद्धी विवेकवारे आत्मबुद्धी दृढ करे श्रवण मनन केलं करी या नाव साधक विषम बुजुने दश्य भान दृढ करी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक तोडून द्वैताची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधे लावे एकतेची समाधी या नाव साधक आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेकी पावे पैलवार या नाव साधक उत्तम साधून लक्षणे अंगीकारे निरूपणे फळेच स्वरूपकार होणे या नाव साधक असक्रियाचे ते सोडती आणि सक्रियते वाढवे स्वरूप परिस्थिती बळावली या नाव साधक अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावे निजध्यास या नाव साधक दृढ निश्चयाने बळे दृढ असताना ढळे सदा स्वरूपी मिसळे या नाम साधक प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थिती धारणा धरी या नाव साधक हे या जनासी चोरले मनास नवते अनुमानले त्याची जिरे दृढ केले या नाव साधक जे बोल
घाताचा अंत करी हे नाना परी या नाम साधक हे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना त्याची अनुभव आणि म्हणा या नाव साधक येथे मनसी मावळले जेथे तर्फीची पांगुळे त्याची अनुभव आणि भय या नाव साधक स्वानुभवाने योगे वस्तू साधी लगवेगे त्याची वस्तू होय अंगी या नाव साधक अनुभवाची अंगी जाणे योगी याचे कुणबाणे काहीच न होऊन असणे या नाव साधक वाटती सारुण उपाधी असाध्य वस्तू साधने साधे रूप करी जड बुद्धी या नाव साधक देवा भक्ताचे मुळा शोधून पाहे सकळ साध्याची होय तात्काळ या नाव साधक विवेक वळे गुप्त झाला आपोआप मावळला दिसतो परी देखील नाही पण मागे सांगिले स्वय आपणच दुंबिले तयास बोलिले ते या नाव साधक पुढे उन्मनीचे शेवटी आपुले आपण अखंड भेटे अखंड भेट अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक वैताचा तटा सोडिला भासाचा भास मोडिला देही असो देही झाला या नाव साधक अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अंकुटी सकळ संदेह वृत्ती या नाव साधक पंचमहाभूताचा विस्तार दयास वाटे स्वप्नाकार गुणद्याचा निर्धार या नाव साधक स्वप्नी भय जे वाटले ते जागृतीच नाही आले निर्धारले या नाव साधक मायेने प्रत्यक्षपणा जनास वाटे प्रमाणा स्वानुभव प्रमाण साधले साधके केले सांगुनीची झाला तो स्वप्न भयापासून सुटला माया सांगून कैसा गेला साधक सुटली ऐसी अंतर्स्थिती बाणले बाह्य निस्पृहता अवलंबले संसार उपादाच्या गेले या नाव साधक कामापासून सुटला क्रोधापासून पळाला धर्मस्थळ सांडिल एकीकडे अभिमानी सांडिले लोकलाजे लागले कर्माचा कर्माचविले व्यक्त पडे विद्यापासून फडफडला पंचप्राणापासून सटला लोकांचे हातीचा गेला तस्मात थोरपणासी पाडिले वैभवासरी झाडिले अथवासी जिंजडले व्यक्त पडे वेदाचा मडघा मोडिला वेदाचा मडघा मोडिला अहंकार सोडी पाडिला पायी धर्मी आपटिला संदेह शत्रू कल्पाचा केला वधू थापे मारला सिंधू सकळ भूताचा विरोध तुटून टाकला भयासी भडकाविले काळाचे टांगे मोडले हस्तकहाणी उडले जन्म मुक्तीले देह संबंधावरी उठला संकल्पावरी उठावला आपण घातला अकस्मात अपकारासी तांडिले लिंग देहासी भांडिले पाषाण पछाडिले वेदबळे गर्वासरी गर्व केला स्वार्थार्थी घातला अनर्थ दोरी निकाळला नित्य नाही समासामध्येच तोडले दुःखासी उधळची केले सांगितले कितीकडे देश केला देशदडे अभावात घेतला नडे धाडले उद्यावरून तकाचे नदुले माझला येणे निश वळावला अर्जुनाचा संहार केला वैराग्य बळे धर्मास अपधर्म प्रिये कर्मास सत्कर्मे काढिले
वाटा वाटले निघाले विचारसे तिरस्कार तो चिरडला वेश कर्णने सांगिला विषाद घातला पाया तळे कोपावरी घालणे घातले कापडच्या अंतरी कुठले सत्या प्रेमाने विश्वजने प्रवृत्तीचा केला त्याग सूर्योदयाचा सोडीला संग प्रबंध ज्ञानयोगी साधिला झाला विषय सिंतरले पूर्वी ते वेळा लागले पराधीने ते परी कोपला ममतेवरी संतापला काशीचा त्याग केला स्वरूपी घातले मना यातने स्थिती यातना आणि प्रयत्ना प्रत्यक्षले अभ्यासाचा संग धरला साक्षेपाशी तैसा निघाला सांगोली कला साधन बनते सावध दक्ष तो साधक आहे नित्य विवेक बळेची साध्य संसार विवेकेचा केला जोधार अनाचार विसरला आळसाचा आळस गेला झाला दुःखीतपणाने आता असे बोलणे गुण सांगली दुपणे प्रमाणे धावला बळेची अपघात जागतीये म्हणून साधक बोलिले आता शिकले पुढे समासे एक ते संशय उठला निष्प्रतोची साधक झाला त्यामुळे संसारिकाला तो साधक नव्हे ऐसे सुरता पुढे उत्तर त्याचे कैसे प्रत्युत्तर समासी पर होली का तिसरे दास बोले गुरु शिष्य संवाद साधक लक्षण नाम समास नवमा राजा गुरु शिष्यांचा संवाद दशक पाचवा समास नववा प्रारंभ घेतो राम महाराज श्रीराम मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता सावधान साधन तो कैसा अवगुणात करून त्याग येणे धरला सत्संग मग साधक ऐसा जो सत्संगाची शरण गेला सत्संगी आश्वासिला साधक बोलिला ग्रंथावली उपदेशी आत्मज्ञान कुठले संसार बंधन प्रत्येकाले तरी साधन याना व साधक तरी श्रवणाची आवडी ऐकत निरूपण होती शांतकाळी साधक होता संसार विचार होता संसार विचार एके होऊन तत्पर